मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रॉफिट अँड लॉस हा फार इम्पॉर्टंट भाग असतो. आपण IBPS, बँकिंग क्लेरिकल ऑफिसर्स किंवा आपण इतर RBI, स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन अशी कोणतेही जर स्पर्धा परीक्षा देत असताना या परीक्षेमध्ये या विषयावरती जास्त प्रश्न विचारले जातात. आता एक कॉमन कन्सेप्ट म्हणून आपण एक मेथड, शॉर्ट ट्रिक्स मेथड्स बघूया की प्रॉफिट अँड लॉसमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारतात. प्रामुख्याने असा प्रश्न, हा प्रश्न आपण सॉल्व करण्याआधी आपण पहिल्यांदा एक बेसिकली याचा फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युलाच का असतात म्हणजे आपण प्रश्नांकडे यायला आपल्याला बरं पडतं. आता जेव्हा एखादा आपण प्रश्न सॉल्व करतो आणि प्रश्न सॉल्व करताना आपल्याला माहिती आहे की त्या प्रश्नांचं फॉर्म्युलाच का असतात, तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये फॉर्म्युलाच पहिल्यांदा आपण जस्ट एक लक्ष देऊन बघूया की कोणते फॉर्म्युलास आहेत. आता याच्यामध्ये जो बेसिक फॉर्म्युला आहे तो म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू लॉस. म्हणजे कॉस्ट प्राइस जास्त असेल आणि सेलिंग प्राइस कमी असेल तर आपल्याला लॉस होतो. आणि त्याच्यामध्ये सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू प्रॉफिट, हे दोन महत्त्वाचे फॉर्म्युलास आहेत. आता याच्यानंतर आपल्याला तिसरा फॉर्म्युला जो असतो तो म्हणजे प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100, हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे एखादी गोष्टीचा प्रॉफिट असेल तर आपण तोच फॉर्म्युला आपण हा युटिलाइज करू शकतो की प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 जर आपला पर्सेंटेज प्रॉफिट काढत असेल तर. आणि त्याचप्रमाणे चौथा जर पर्सेंटेज लॉस काढत असेल आपल्याला तर लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100, म्हणजे लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 असं. ते चार फॉर्म्युला आपण युटिलाइज करून आपण प्रॉफिट अँड लॉसचे कुठलेही सम्स करू शकतो. मात्र शॉर्ट ट्रिकमध्ये काही असे फॉर्म्युला असतात ज्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न करताना, प्रॅक्टिस करताना या चार फॉर्म्युलाच्या व्यतिरिक्त अनेक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. आता आपण जस्ट ह्याच्यामध्ये एक सम बघूया. आपण हा सम ॲक्च्युअली कसं सोडवलं आहे हे तर बघूया. सम काय, अन आर्टिकल वॉज सोल्ड ॲट अ लॉस ऑफ 400. म्हणजे आता तुम्ही बघा, जर हे आर्टिकलचं दिलेलं आहे, हा तिथे ऑलरेडी दिले आहे लॉस किती दिले आहे 400 आणि सोल्ड म्हणजे तुम्हाला इथे दिले आहे सेलिंग प्राईस. आता या फॉर्म्युला म्हणजे सममध्ये जे जे दिले आहे आपलं समजतं, फाइंड द कॉस्ट प्राईस अँड पर्सेंटेज लॉस. म्हणजे आपल्याला दोन काढायचं आहे, कॉस्ट प्राईस अँड पर्सेंटेज लॉस. म्हणजे आता पर्सेंटेज लॉस तर आपल्याला फायनली काढायचं आहे, पण कॉस्ट प्राईस काढताना आपण काय करू शकतो. आता आपण जो मगाशी फॉर्म्युला बघितला कॉस्ट प्राईस काढताना, तर कॉस्ट प्राईस म्हणजे आपण कसं करतो की याच्यामध्ये लॉस दिलेला आहे, तर आपला जो फॉर्म्युला होता तो कसा होता की कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस इज इक्वल टू लॉस, हा फॉर्म्युला होता. मग इथे आपल्याला जर आपण हे केलं तर आपण हा फॉर्म्युला सेलिंग प्राईस इकडे घेऊन गेलो तर किती होणार, सेलिंग प्राईस प्लस लॉस असं होईल. म्हणजे कॉस्ट प्राईस इज इक्वल टू सेलिंग प्राईस प्लस लॉस होऊन जाईल. तर आपल्याला हा फॉर्म्युला करताना कॉस्ट प्राईस जर काढायची असेल तर सेलिंग प्राईस प्लस लॉस, मग इथेच आपण तेच युटिलाइज केलं आहे की सेलिंग प्राईस किती दिलं आहे 3600 रुपये, लॉस किती दिलेलं आहे 400 रुपये, आणि जर आपण कॉस्ट प्राईस काढत असेल तर आपल्याला सरळ 4000 ही आपल्याला कॉस्ट प्राईस निघालेली आहे. म्हणजे तोच फॉर्म्युला जे तुम्हाला मी दाखवलं त्याच फॉर्म्युलानेच आपण हे सॉल्व केलं आहे. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर पर्सेंटेज लॉस आपल्याला विचारलेला आहे. पर्सेंटेज लॉस आपल्याला विचारला आहे आणि पर्सेंटेज लॉसचा फॉर्म्युला काय होता, लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100, जे आता आपण मगाशी जे फॉर्म्युला सांगितलं त्याप्रमाणे. आता इथे लॉस किती दिलेला आहे की 400 रुपये, म्हणजे हा जो लॉस आहे तो 400 रुपये दिलेला आहे इथे. त्याच्यानंतर कॉस्ट प्राईस किती आपल्याला मिळालेली आहे 4000, तर आपण कॉस्ट प्राईस जी मिळालेली आहे ते आपण इथे लिहिली आहे इंटू 100. आणि मग हे जर सॉल्व केलं तर आपल्याला 10% जो आहे तो आपल्याला पर्सेंटेज लॉस म्हणजे आपल्याला 10% येईल. आता हा सम करत असताना बेसिकली काय काय आपण बघितलं त्याचं जर आपण सॉल्युशन बघितलं तर आपलं सी आन्सर आलं आहे. तर बेसिकली याच्यामध्ये मी हा बेसिक क्वेश्चन होता. पहिल्यांदा आपण बघितलं की कुठला फॉर्म्युला युटिलाइज करायचा आहे. तर आपण जे मगाशी फॉर्म्युला बघितले तुम्हाला मी दाखवलं ते फॉर्म्युला, हे जे फॉर्म्युला दाखवते की कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इक्वल टू लॉस, हा फॉर्म्युला आपण युटिलाइज केला होता. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इक्वल टू प्रॉफिट आणि पर्सेंटेज प्रॉफिट P अपॉन CP, प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 किंवा पर्सेंटेज लॉस जर तुम्ही बघितलं
तर लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100 या प्रकारे आपण ते केलं होतं. आता ह्या सममध्ये जो आपण सॉल्व केला त्याच्यामध्ये हा बेसिक फॉर्म्युला आपण यूज केला. आता दुसरा आपण सम बघूया. शालिनी बॉट अ बुक फॉर ₹900. आता जेव्हा हे बॉट हा प्रश्न आला तर ती आली कॉस्ट प्राईस. लक्षात ठेवा बॉट म्हटल्यानंतर ते कॉस्ट प्राईस होतं. तर शालिनी बॉट ए बुक फॉर ₹900 म्हणजे तिने 900 रुपयाला एक पुस्तक विकत घेतला आणि लेटर सोल्ड इट ॲट ए प्रॉफिट ऑफ ₹225 म्हणजे तिला प्रॉफिट झालेलं आहे 225. म्हणजे एका पुस्तकाची किंमत 900 रुपयाला विकत घेतला आणि प्रॉफिट झाला आहे 225. आणि मग काय विचारलं आहे फाइंड द सेलिंग प्राईस अँड द पर्सेंटेज प्रॉफिट म्हणजे सेलिंग प्राईस आणि पर्सेंटेज प्रॉफिट दोन्ही विचारलं आहे. आता हे प्रश्न तुम्हाला देताना मी असं पद्धतीने दिले आहेत की तुम्हाला एका ह्याच्यामध्ये 2 विचारलेले आहेत पण ऑप्शन तुम्हाला एकच असतं. तर आता तुम्हाला इथे विचारलेले आहेत पर्सेंटेज प्रॉफिट किती आहे. आता तुम्ही इथे तोच फॉर्म्युला यूज केला आहे की सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. कारण आपला फॉर्म्युला काय होता की सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस इज इक्वल टू प्रॉफिट. आणि मग कॉस्ट प्राईस जर आपल्याला फाईंड करायचं असेल तर कॉस्ट प्राईस दिले असेल तर कॉस्ट प्राईस तिकडे घेऊन गेला तर CP + P होऊन जातं. म्हणजे हाच फॉर्म्युला आहे. तर 900 रुपये दिल्याप्रमाणे तुमचं कॉस्ट प्राईस होतं 225 तुमचं प्रॉफिट होतं म्हणजे तुमचं टोटल किती आली सेलिंग प्राईस 1125. पण विचारलं आहे काय सेलिंग प्राईस तर तुम्ही काढली पण पर्सेंटेज प्रॉफिट मेन आहे. तर पर्सेंटेज प्रॉफिट काढताना P/CP × 100. तर P म्हणजे काय तुमचं ते P म्हणजे 225 कारण तो प्रॉफिट आहे. कॉस्ट प्राईस किती आहे 900. आता 225 भागिले 900 × 100. मग सिंपल हे 0 जर आपण कॅन्सल केले तर आपल्या हातात किती की 225 भागिले 9 आणि मग त्याचा जर आपण सॉल्व केलं तर जर आलं 25%. म्हणजे याचा अर्थ आहे की पर्सेंटेज प्रॉफिट 25% झालेलं आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आधीच्या सममध्ये आपण लॉस झाला होता त्यामुळे कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस इक्वल टू लॉस केला होता. या सममध्ये आपल्याला प्रॉफिट झाला होता. तर पर्सेंटेज प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे P/CP × 100 हा युटिलाइज करायचा आहे. प्रत्येक प्रॉफिट अँड लॉसच्या सममध्ये बेसिक गोष्ट आहे की फॉर्म्युला बाहेर पाहिजे आणि सममध्ये बॉट दिलेला असेल किंवा तुम्हाला सोल्ड दिलेलं असेल किंवा तुम्ही काही घेतलं असेल तर ते कॉस्ट प्राईसमध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही काही वस्तू विकला असेल तर सेलिंग प्राईसमध्ये टाकायचं आहे. पण 2 शेवटचे फॉर्म्युला पर्सेंटेज प्रॉफिट आणि पर्सेंटेज लॉस हा जो फॉर्म्युला आहे P/CP × 100 हा प्रॉफिटसाठी आणि पर्सेंटेज लॉससाठी लॉस अपॉन CP × 100 हे महत्त्वाचे फॉर्म्युला लक्षात ठेवा जेणेकरून सम सॉल्व करताना हे फॉर्म्युला लिहून बघायचे नाही आहेत. कारण ही परीक्षा आपली असते ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षामध्ये सगळे प्रश्न तुम्हाला तोंडी करायचे असतात फास्ट पद्धतीने करायचे असतात. आता हा जो सम आहे मॅन सेल्स 20 बल्ब्स फॉर ₹600. आता तुम्हाला सेल्स आलेला आहे आणि किती आहेत 700 रुपयाला तो विकतो म्हणजे ही झाली तुमची सेलिंग प्राईस किती 20 बल्ब्स. त्याच्यानंतर विच बॉट 15 फॉर ₹500 परत बॉट आलेलं आहे म्हणजे हे तुमचं कॉस्ट प्राईस. आता तुम्हाला इथे दिलेल्या 2 बघा की एक 20 बल्ब तो 700 रुपयाला विकतो ओके आणि तो विकत घेताना 15 बल्ब तो 500 रुपयाला घेतो. मग आपण शॉर्ट ट्रिक वापरायची आहे. शॉर्ट ट्रिकमध्ये काय की इथे विचारलं आहे काय की फाइंड पर्सेंटेज लॉस ऑर गेन. म्हणजे तुम्हाला माहिती नाही नक्की या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे. जर प्रॉफिट झाला असेल तर पर्सेंटेज प्रॉफिट फॉर्म्युला यूज करायचं. लॉस झाला असेल तर पर्सेंटेज लॉसचा. म्हणून इथे मी काय केलं आहे की शॉर्ट ट्रिकमध्ये लसावी काढले कुठली 20 आणि 15ची लसावी. तर दोघांची लसावी काढली तर तुम्हाला किती येईल ह्या दोघांची लसावी 60 येईल. तर 60 लसावी कशी आहे माहिती आहे तुम्हाला की 20 त्रिक 60 आणि 15 चौक 60. 60 याची संख्या जी 15नी पण भाग झाल आणि 20नी पण भाग झाल. तो लसावीच्या चॅप्टरमध्ये आपण ते बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये सेलिंग प्राईस ऑफ 60 बल्ब्स. आता 60 बल्ब्सची सेलिंग प्राईस काय कारण टोटल बघा किती बल्ब झाले की 20 बल्ब आपण विकले आणि 15 विकत घेतले. पण आपल्याला जे सम करायचं आहे तर आपल्याला आता LCM काढले आहे. तर 60 बल्ब जर आपण कारण इक्वल केलं पाहिजे ना प्रॉफिट आणि लॉस. तर सेलिंग प्राईस किती आहे 60 बल्बची 60 आपण 20 × 600 कारण 600 तुम्ही बघा सेलिंग प्राईस आहे तर आली किती 1800 ओके. आणि त्याच पद्धतीने कॉस्ट प्राईस ऑफ 60 बल्ब्स कारण हे आपण इक्वल केलं आहे
कारण नसावी काढली आहे, किती आली 15 का घेतले कारण ते बॉट आहेत, कारण तिथे 15 बल्ब ही कॉस्ट प्राईस आहे इंटू 500 आणि किती आले 2000. आता दोघांचा डिफरन्स किती आला 2000 वजा 1800 किती आला 200 आणि 200 भागिले 2000. आपण जर बघितलं हा जर सम सॉल्व केला तिथे किती येणार 200 भागिले 2000 इंटू 100 आणि त्याचं उत्तर येईल 10%. म्हणजे जर तुम्ही सम सॉल्व केला तुम्हाला पर्सेंटेज लॉस 10%. कारण तुम्हाला इथे बघा तुम्ही याच्यामध्ये आपल्याला लॉस होते कारण ही जी सेलिंग प्राईस आहे ही 1800 येते आणि कॉस्ट प्राईस किती 2000. म्हणजे याचा आता कॉस्ट प्राईस जास्त आहे तर आपल्याला जो फॉर्म्युला होता आपला कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस इज इक्वल टू लॉस, या फॉर्म्युलाप्रमाणे कॉस्ट प्राईस इथे आपली 2000 आहे, सेलिंग प्राईस 1800 आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतला. आणि पर्सेंटेज लॉसचा फॉर्म्युला होता लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. तर हे फॉर्म्युलाज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि सम सॉल्व करायचे. तर आपल्याला सम सॉल्व करताना ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या आपण लिहून घ्यायच्या आहेत. आणि हे जेव्हा चॅनल चालू असताना परत एकदा जाऊन तुम्ही ह्या क्वेश्चन्स वाचा आणि बघा, कारण इथे तुम्हाला वेळ जाऊ दे म्हणून तुम्हाला मी सॉल्युशन पण दाखवतो आणि बाजूला मी एक्सप्लेनेशन पण दाखवते. सो दिस इज द परफेक्ट वे. तिसरा सम आहे, चौथा समचा आहे ए सेल्स अन आर्टिकल टू बी ॲट अ लॉस ऑफ 20%. बरोबर आहे. आता ए सेल्स अन आर्टिकल टू बी म्हणजे एनी बीला एक आर्टिकल विकलं त्याच्यामध्ये किती लॉस झाला 20%. बी टू सी ॲट अ गेन ऑफ 15%. म्हणजे बीनी जे सीला विकलं त्याला किती प्रॉफिट झाला 15%. हा प्रॉफिट झाला आहे आणि इथे हा लॉस झाला आहे. सी टू डी ॲट ए लॉस ऑफ 5% आणि सीनी जे डीला विकलं आहे ते लॉस किती 5% आणि डी टू ई ॲट ए प्रॉफिट ऑफ 10%. अशा पद्धतीने केलेलं आहे. आता इफ ई हॅड टू पे ₹500 हाऊ मच डिड ए पे फॉर इट. जर ईला जर 500 रुपये पे करायचे असेल तर हाऊ मच डिड ए पे फॉर इट. तर एनी किती रुपये पे केले. आता कन्फ्युजन मला असं आहे पण आपण शॉर्ट ट्रिकने हा आरामात करू शकतो. शॉर्ट ट्रिकने काय होणार की आपल्याला काय ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत ते तुम्ही नीट लक्षात घ्या की ते बघा तुम्ही 1, 20, 15, 5 आणि 10 असे एकूण 4% आहेत. मग आपल्याला काय करायचं आपण शॉर्ट ट्रिकमध्ये काय करायचं आहे की 100/80 कारण हे 20 आहेत 100मधून हे गेले 20 राहिले. ओके आपल्याला इथे काय झालं लॉस आलं म्हणून आपण काय केलं 100 वजा 20 80 केले. इथे 115 केले म्हणजे गेन आहे आणि 100 अधिक 15 किती आले 115. म्हणजे हे 100 वजा 20 केले होते हे 100 अधिक 15 केले. परत आपण काय म्हणतो सी टू डी ॲट ए लॉस ऑफ 5% म्हणजे इथे पण लॉस आहे. मग 100 वजा 5 95 आणि नंतर प्रॉफिट 10% आहे. जेव्हा ते डी टू ई झालं तेव्हा 100 + 10 म्हणजे असं आपण ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यू अशा प्रकारे आलेल्या आहेत. आता जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला फायनली याच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जेव्हा तुम्ही कराल त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू येईल आणि मग तुम्हाला एक व्हॅल्यू अशी येईल की ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत प्राईज येईल. आता ह्याच्यामध्ये फायनली बघा इथे एक फॉर्म्युला यूज केला गेला आहे. हा फॉर्म्युला जर तुम्ही बघितलं हे RNC म्हणजे तुम्ही बघा कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू RNC म्हणजे रिटर्न ऑन दिस. सो रिटर्न ऑन दिस किती आहे की तुम्ही जर हा फॉर्म्युला केलं की आता इथे बघा आपण रेसिप्रोकल जे दिलेलं आहे याचं तर रेसिप्रोकल किती दिलं आहे ही व्हॅल्यू सेलिंग प्राइस किती आहे 500 रुपये. कारण आपण तुम्ही हा सम बघितलं तर सेलिंग प्राइस ही हॅज टू पे 500 रुपीज म्हणजे त्याला ही सेलिंग प्राइस दिलेली आहे. तर आपण फॉर्म्युला काय कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू RNC म्हणजे रेसिप्रोकल जे झालेलं आहे या टोटल ट्रान्झॅक्शनचा तो. आता हे आपला RNC म्हणा X म्हणा Y म्हणा जे काय असेल ते पण आपल्याला त्याला म्हणजे रेसिप्रोकल जे आहे म्हणून त्याला शॉर्टमध्ये RNC लिहिलेलं आहे. आता रेसिप्रोकल ऑन दिस नंबर्स हे जर आपण बघितलं तर 500 रुपये सेलिंग प्राइस आहे इंटू ही जी व्हॅल्यू आली आहे 10,000 भागिले 9614 ही कुठून आलेली आहे याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. आता ही जी व्हॅल्यू मिळते त्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 520 अप्रॉक्सिमेटली म्हणजे का कारण हाऊ मच डिड यू पे फॉर इट. तर तुम्हाला एवढी जर व्हॅल्यू मिळते 520 पण तुमच्या ऑप्शनमध्ये जर 520 बघितलं तर ऑप्शनमध्ये ती व्हॅल्यू येईल. तर हे जर आपल्याला कॅल्क्युलेशन पद्धतीने करायचं असेल तर याच्यामध्ये खूप वेळ लागतो आणि म्हणून सिंपल असं आहे जेव्हा एक्झाममध्ये सम येतील
तेव्हा जे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत, समजा प्लस असेल प्रॉफिट तर 20, म्हणजे ते आपण करायचं, मायनस असेल तर -20, जर तुम्हाला गेन असेल तर +15, मायनस असेल तर -15. आणि हा फॉर्म्युला वापरून तुम्ही एक व्हॅल्यू घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं आहे, फाइंड पे हाऊ मच ही हॅज टू पे फॉर इट, त्याला किती कॉस्ट होणार आहे पे फॉर इट. तर कॉस्ट प्लस इक्वल टू SP इंटू दिस रेसिप्रोकल, जे काय तुम्हाला व्हॅल्यू मिळाली ती, हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्हाला फायनली ह्या व्हॅल्यू मिळतील. आणि हे नीट बघा, हे सम तुम्ही वारंवार एक्झामला येतात म्हणून या टाईपचे सम तुम्हाला मी शिकवलेत. मला आशा आहे की या सममधून तुम्हाला नक्कीच बरंचसं मार्गदर्शन मिळेल की तुम्हाला अशा टाईपचे सम्स आले तर तुम्हाला आता गोंधळ होणार नाही. 5th नंबर सममध्ये आपण बघूया की हा एक वेगळा टाईपचा सम आहे, ज्याने एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू असे बरेचसे क्वेश्चन येतात. या सममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ए शॉपकीपर फर्स्ट मार्क्स द प्राइस ऑफ एन आर्टिकल ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. म्हणजे सुरुवातीला त्याची तो प्राइस किती आहे, प्रॉफिट 20% दिलेला आहे. बट सून आफ्टर रिअलायझिंग इट इज इन्क्रीज डिमांड अँड शॉर्टेज ऑफ सप्लाय ही अगेन इंक्रीज द प्राइस बाय 10%. सून आफ्टर दिस त्यांनी तो 10% वाढवला. फाइंड द रिझल्ट ऑफ प्रॉफिट पर्सेंट दॅट ही नाव मेक्स. आता आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट काढायचं आहे, म्हणजे रिझल्टंट प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. आता रिझल्टंट प्रॉफिट पर्सेंटेज काढण्यासाठी आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे काही केलं आहे तसं आपण परत बघूया की आपल्याला सेलिंग प्राईस किती दिलेली आहे. सेलिंग प्राईस याच्यामध्ये जर फॉर्म्युला प्रमाणे केलं तर 100, 120 अपॉन 100 आणि 110 अपॉन 132 ही आपण सेलिंग प्राईस ह्या फॉर्म्युलाप्रमाणे काढले. जर ज्या वेळेला असं असेल की 20% आणि त्याच्यानंतर इंक्रीज द प्राईस बाय 10% असं असेल तर हा तुम्ही ए आणि हा तुम्ही बी या ह्यानी करू शकता, कारण 100 हा पर्सेंटेज झाला, मग तुम्हाला 20% वाढ आहे तर 120 अपॉन 100 आणि इथे इंक्रीज 10% आहे तर 110 अपॉन 100. डायरेक्टली तुम्हाला आन्सर हा 132 हा याच्या कॅल्क्युलेशननी मिळालेला आहे. आता रिझल्टंट प्रॉफिट पर्सेंटेज काढताना मग तुम्ही इथे जेव्हा पर्सेंटेज प्रॉफिट काढताना तुम्ही जो फॉर्म्युला आपला यूज करायचा त्याच प्रॉब्लेम कट केलेला आहे. 132 मायनस 100 अपॉन 100 इंटू 100 म्हणजे आपण डिफरन्स घेतलेला याचा. आणि जर तुम्ही या पद्धतीने केलं तर तुम्हाला डायरेक्टली 32% मिळत आहे. आता ह्या फॉर्म्युला हा जो तुम्ही बघितला आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण फॉर्म्युला काय, प्रॉफिट आपण कॉस्ट प्राइस 100 हा पर्सेंटेज प्रॉफिटचा आहे. पण रिझल्ट आणि पर्सेंटेज प्रॉफिट काढताना तुम्ही जो बेस घेतलेला आहे 100 त्याच्यामधून 132 मायनस केला आणि त्याच्यातून आपण डिवाइड बाय 100 केलं तर आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट 32% मिळतं. तर हा जो सम आपण केलेला हे 5 सम आपण केलेत हे वेगळ्या पद्धतीचे सम्स होते. अशाच अनेक पद्धतीचे सम्स येतात. आपण असेच पुढे शॉर्ट ट्रिक बघू आणि ज्या ज्या वेळेला आपण शॉर्ट ट्रिक असे करू त्या वेळेला मी तुम्हाला अशा टाईपचे सम्स परत दाखवतो. तर मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आलेल्या प्रश्नांमध्ये पेपर्समध्ये लास्ट इयरच्या बेसिक बँकिंग या स्टाफ सिलेक्शन या एक्झाम्समध्ये येत असतात. तुम्ही याचा अभ्यास करा. अजून आपण प्रॅक्टिस त्याच्यामध्ये करू. पण तोपर्यंत नवीन जेव्हा आपण काही टॉपिक शिकू मी तुम्हाला आधीच हे सम्स जे आहेत ते अशाच पद्धतीचे सम्स नेक्स्ट टाईमला तुम्हाला मी आणून देतो. तोपर्यंत मी रजा घेतो. थँक्यू.